अनेक आता महापालिकांची तयारी सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहे. काय महाविकास आघाडीचं नेमकं स्टेटस असणार आहे? कशा पद्धतीचं यश मिळेल? निश्चितपणे यश मिळेल महाविकास आघाडीला. असं आहे की समविचारी सगळे एकत्र येत आहेत सगळीकडे. सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सर्वांचा आमचा चाललेला आहे आणि त्यामधून आम्ही चांगलं यश मिळवू. यातून एक टीका होताना दिसते की संगमनेर असेल, शिर्डी असेल, राहता असेल, या ठिकाणी कुठेतरी पक्षाचे चिन्हच महाविकास आघाडीचे जाऊन असं आहे की महाविकास आघाडीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचे आणि मग पक्षाच्या चिन्हांचा प्रश्न येतो. मग 3 चिन्ह होतात. 3 चिन्ह झाले की काही प्रश्न तयार होतात. त्यामुळं एक चिन्ह असावे म्हणून आघाडी करण्याचा प्रयत्न आमचा सगळीकडं असतो. त्यामध्ये विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पक्ष, महायुती यांच्या विरोधात ती लक्षात घ्या आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना कसा विजय मिळवता येईल आणि त्यांना नामोहरण कसं करता येईल, त्यांना पराजित कसं करता येईल एवढाच एक विचार ठेवून हे काम चालतं. काल शिंदे नगरपालिकेत मनसे देखील सोबत आहे महाविकास आघाडीचे. मनसे 2 उमेदवार आहेत. मनसे कुठे? राहता नगरपालिकेत. मला माहीत नाही याबाबतीत. सर, तुम्ही इतके वर्ष आले काँग्रेसमध्ये आहात, मग अशा वेळेस पक्षाचं चिन्हच नसणं हे कुठेतरी त्याहून टीका होईल असं वाटत नाही? नाही, असं आहे की शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष हा जो त्यांचा विचार आणि कार्यपद्धती आहे तिला विरोध करणं आणि नामोहरण करणं याकरता आवश्यक गोष्टी करतायत लोक. त्यांना काही बिघडत नाही. आता याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे का 40 वर्षापासून तुम्ही ज्या पक्षांनी तुम्हाला एवढं मोठं केलं, ज्या पक्षांनी तुम्हाला राष्ट्रीय नेत्याची ओळख दिली, आज तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेताय, काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून मिरवताय, महाविकास आघाडीचे नेते म्हणून तुम्ही मुंबईला जाऊन पराभवानंतर मुंबईला जाऊन व्यासपीठावर जाऊन लोकांच्या भाषणं करताय काँग्रेसचे नेते म्हणून. पण जर आज तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून तुम्हाला तुमच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीतून जर पंजाचं चिन्ह हद्दपार झाला असेल तर निश्चित हा त्यांचा पराभव आहे. आणि ही जी राजकारणामध्ये म्हणता येईल का जसं आता शेवट सुरू झाला आहे तसा प्रकार हा म्हणावा लागेल.